माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे चक्करबर्डी परिसरात होणाऱ्या अवैध गौण खनिज तस्करीवर अप्पर तहसीलदारांची कारवाई। प्रलंबित मागण्यांसाठी पालघर येथील वाडा येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ। मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना धुळेकरांची सदिच्छा भेट। माता पिता सेवा करा, तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही, वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त धुळ्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन। लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर, डॉक्टर देवयानी देशपांडे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ धुळेतर्फे संविधान दिन उत्साहात संपन्न। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बेकायदेशीर गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांवर धुळे अप्पर तहसीलदारांनी कारवाई करून 3 पोकलेनसह जेसीबी डंपर जप्त करण्यात आले आहेत। ही कारवाई चक्करबर्डी परिसरात करण्यात आली। अधिक माहिती अशी की जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशान्वये व प्रांत अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पारित करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या चक्करबर्डी परिसरात गट नंबर 510 ड येथे होणाऱ्या अवैध गौण खनिज तस्करांवर धुळे अप्पर तहसीलदार यांनी धाड टाकून कारवाई केली। या कारवाईत 3 पोकलेन, 1 जेसीबी असे जप्त करण्यात आलेत। कारवाई प्रसंगी अप्पर तहसीलदार विनोद पाटील, महसूल सहाय्यक गौण खनिज नाना गवळी, मंडळ अधिकारी पंडित दावडे, धुळे शहर तलाठी सीडी पाटील आदी उपस्थित होते। प्रलंबित मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्यात यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा येथील कामगार शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे। या संघर्ष यात्रेचा काल उत्साहात प्रारंभ करण्यात आला। आदिवासी समाजातील शेतकरी आणि असंघटित मजूर कामगार हे आजही शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत। प्रलंबित मागण्या सुटाव्यात यासाठी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून शासनाचं उंबरठं झिजवीत आहेत। मात्र तरीही कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासन कुठलीच अंमलबजावणी करत नाही। केवळ कामगारांना केराची टोपली दाखवून आश्वासने दिली जातात। त्यामुळे शासनाच्या या धोरणाविरोधात पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघर्ष यात्रेचा पवित्रा हाती घेण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वाडा येथील कामगार शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली असून तिचा काल प्रारंभ करण्यात आला। साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी। मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे धुळे येथील सकल मराठा समाज बांधवांनी सदिच्छा भेट घेत त्यांना निरोगी दीर्घायुष्याकरिता शुभेच्छा दिल्यात। यावेळी सर्व समाज बांधवांनी त्यांची धुळे व नंदुरबार येथे जाहीर सभेचे रीतसर लेखी निमंत्रण दिले। या निमंत्रणाचा स्वीकार करून धुळे व नंदुरबार येथे लवकरच सभेची तारीख देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते। हिंदू संस्कृतीतील प्रत्येक कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले मातापिता यांची मनोभावी सेवा करा, कुठल्याही तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही, प्रत्येक घराचे मांगल्य आई तर प्रतिष्ठा बाप आहे, असे भावपूर्ण उद्गार वेदमूर्ती अविनाश महाराज यांनी काढलेत। नंदुरबार शहरात आयोजित श्रीमद भागवत कथेत ते बोलत होते। शहरातील नळवा रस्त्यावरील कल्याणी पार्क परिसरात गिरासे परिवारातर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी पुढे बोलताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज म्हणाले की अलीकडे मोबाईलचा अतिरिक्त वापरामुळे लहान बालकांवर संस्कारांचा अभाव दिसून येत आहे। भागवत कथा आणि देवांचे विचार आत्मसात करण्यासाठी बालकांवर संस्कार काळाची गरज आहे। कथा प्रवचनादरम्यान विरंगुळा आनंद तितकाच महत्वाचा ठरतो, असेही अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले। दरम्यान शनिवारी कथेचा दुसऱ्या दिवशी शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, आयोजक ठाणसिंग गिरासे, मणकुवर गिरासे तसेच मोहिनी राज राजपूत, कैलास चौधरी यांच्या हस्ते सहपत्नीक आरती करण्यात आली। श्रीमद भागवत कथा निमित्त मंगळवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल। भाविकांनी दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत कथा श्रवणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
कथा आयोजक श्रीमती रमणबाई हरिसिंग गिरासे, पप्पू गिरासे, मणकुवरबाई गिरासे, चिरंजीव विपुल, चिरंजीव प्रणव गिरासे व परिवाराने केले आहे। कथेची सांगता गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी महाप्रसादाने होणार आहे। 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधान संरक्षण समितीतर्फे धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासह उजाळा देण्यात आला। अभिवादनाप्रसंगी हरिश्चंद्र लोंढे, बीटी अहिरे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे शहर अध्यक्ष मणिबाबा खेरणार, जिल्हा अध्यक्ष शशी वाघ, नयनाताई दामोदर, उषाताई शिरसाट, भाग्यश्री मस्के, सुनंदा पिसळकर, प्रतिभा डोरडरे, अहिरे मॅडम, जगताप मॅडम, मोरेबाई, जया सोनवणे आदी दलित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील भिडेबाग परिसरातील माधवबाग हृदयरोग क्लिनिकतर्फे जागतिक अतिस्थूलता निवारण दिनानिमित्त फॅमिली डॉक्टरांचे चर्चासत्र संपन्न झाले। यावेळी अतिस्थूलता, लठ्ठपणा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर असल्याचे मत धुळे माधवबागच्या प्रमुख संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी व्यक्त केले। अतिस्थूलता निवारण चर्चासत्रात मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे प्रदेश सचिव डॉक्टर प्रशांत सोनवणे, श्री साई किसन पॉलिक्लिनिक अँड अलाइड हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर गणेश जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरेन पटेल, आयुर्वेदाचार्य डॉक्टर हेमांगी शिंदे, इलेक्ट्रो होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सोनवणे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर सहीर देशमुख आदी डॉक्टरांनी सहभाग घेतला। डॉक्टर देवयानी देशपांडे पुढे म्हणाल्या की लोकांना लठ्ठपणाबद्दल जागरूक करणे हा जागतिक अतिस्थूलता निवारण दिवसाचा मुख्य उद्देश आहे। लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, गुडघेदुखी, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो। देशातील 50 दशलक्षाहूनही अधिक लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत। लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात आहार घेणे, कोणत्याही प्रकारचा योगा, व्यायाम न करणे आणि शारीरिक हालचालींमध्ये जास्त भाग न घेणे हे देखील मुख्य कारण असू शकते। याशिवाय हार्मोन्समध्ये बदलाव, औषधं आणि आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे यामुळे देखील लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते। फॅमिली डॉक्टरांनी लठ्ठपणाबद्दल विशेष जनजागृती करून आरोग्य सेवेचे व्रत जोपासावे असे आवाहन डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयुर्वेदाचार्य डॉक्टर अंकिता जैन, मनीषा वाघ, मेनल पुकार, रुपेश चौधरी, पांडुरंग सांगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले। सुनील गवळी सहसंपादक। धुळे येथील जिल्हा वकील संघ कार्यालयात आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान दिन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित या कार्यक्रमाची प्रास्ताविकता जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आर.डी. जोशी यांनी केली होती, तर संविधान दिनाचं महत्त्व एम.एम. आणि महाविद्यालय धुळेचे प्राध्यापक आशिष गांगुर्डे यांनी पटवून दिले होते। आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते। संविधान या विषयावरती प्रमुख वाक्य जे आपल्याला लाभलेले आहे ते गांगुर्डे सर, पिसे साहेब, प्रभावती माळे मॅडम, सेक्रेटरी दिनेश गांगुर्डे, दिनेश गायकवाड, जैन मॅडम, उपस्थित सर्व वकील बंधू आणि भगिनींना, 26 नोव्हेंबर हा जो दिवस होता हा पूर्वी कायदा दिवस म्हणून पाळला जात होता। 2015 नंतर हा संविधान दिवस म्हणून अख्ख्या भारतात आपण सगळेजण मनवतोय। संविधान दिवस का मनवला पाहिजे? कारण इट इज अ लॉ ऑफ लँड। कॉन्स्टिट्यूशन हा सतीशोड या देशाचं लॉ ऑफ लँड आहे। संविधानाने आपल्याला जसे हक्क दिले तसे जबाबदाऱ्या देखील दिलेल्या आहेत। संविधान दिवशी आपल्या जबाबदाऱ्या काय असतात, आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एक जनजागृती आपण ती करत असतो। हा जनजागृतीचा एक भाग आहे। संविधान काय आहे? संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला काय हक्क आणि कर्तव्य आलेले आहे या बाबतीत देखील जागरूकता आपण ती निर्माण करत असतो। जसे आपले अधिकार आहे तसे कर्तव्य देखील आहे। कर्तव्य हे समाजाप्रती असतील, हे देशाप्रती असतील, आपल्या कुटुंबाप्रती असतील। या कर्तव्याचा आपण तो जागर आपण नेहमी तो करायला पाहिजे। कॉन्स्टिट्यूशन
हे आपल्याला आहे ना इक्वेलिटी बिफोर लॉ आपल्याला सगळ्यांना देतं. कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियली असेल. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे चक्करबर्डी परिसरात होणाऱ्या अवैध गौण खनिज तस्करीवर अप्पर तहसीलदारांची कारवाई. प्रलंबित मागण्यांसाठी पालघर येथील वाडा येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना धुळेकरांची सदिच्छा भेट. माता पिता सेवा करा, तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही, वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन. 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त धुळ्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर, डॉक्टर देवयानी देशपांडे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ धुळेतर्फे संविधान दिन उत्साहात संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.